नमस्कार. श्री नेमिनाथ जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चांदवड. मी श्री देवडे DM मराठी या विषयाचं अध्यापन करणार आहे. आज आपण संत रामदास यांची उत्तम लक्षण नावाची अतिशय छानशी छोटीशी कविता किंवा त्याला ओवी असंही म्हणता येईल, तर त्या ओव्या आपण बघणार आहोत. तत्पूर्वी संत रामदास यांचा आपण परिचय करून घेऊया. त्यांचा कालखंड आहे 1608 ते 1682. संत कवी संत रामदासांच्या काव्याची ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सामाजिक जाणीव, समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकाग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी निर्माण केले. दासबोध ही त्यांची संपूर्ण स्वतंत्र कृती असून त्यातून त्यांचा व्यासंग, चिंतन, समाजाचे व जनरीतीचे त्यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला येते. मनाचे श्लोक हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. तर आपण या ठिकाणी संत रामदासांचे काही श्लोक बघणार आहोत. संत रामदास यांनी या रचनेत आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितलेली आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असा संदेश या रचनेतून संत रामदास देतात. विद्यार्थी मित्र हो, संत रामदास म्हणजे या महाराष्ट्रामध्ये संतांची मोठी परंपरा आहे. या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणूनच ओळखलं जातं. अनेक संतांनी या समाजासाठी, समाजाला शहाणं करण्यासाठी आपलं जीवन व्यतीत केलं आहे. अनेक रचना, साहित्य, अभंग त्यांनी लिहिली आहे. तसेच संत रामदास यांचे मनाचे श्लोक हे या काही साहित्य कृती त्यांच्या प्रसिद्ध आहे. आजही त्यांच्या मनाच्या श्लोकांचा आपण जीवनात त्यांच्या आचरणात आणत असतो. तर असेच आपल्या अभ्यासक्रमासाठी, आता 10वीच्या अभ्यासक्रमासाठी आदर्श माणसाची लक्षणे या श्लोकांमधून आपल्याला सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण शिक्षण घेतो म्हणजे नेमकं काय करतो? तर हे सगळं आपण आपलं व्यक्तिमत्व आदर्श बनावं यासाठी ही सगळी धडपड करत असतो. आपण आदर्श बनावं. शिक्षण म्हणजे केवळ चरितार्थाचा भाग नाही. नोकरीसाठी, पैसा मिळवण्यासाठी एवढंच शिक्षण नसतं. माणसाचं व्यक्तिमत्व आदर्श कसं बनेल, माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल कसा होईल, त्याची जडणघडण चांगली कशी होईल यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षण असतं. संत रामदासांच्या हे जे श्लोक आहे, हे श्लोक आपल्या अभ्यासक्रमासाठी निवडले आहे. तर याचं कारणही तेच आहे की विद्यार्थी आदर्शवादाकडे जावेत. त्यांनी समाजामध्ये आदर्श निर्माण करावा, आपलं व्यक्तिमत्व आदर्श घडवावं. आदर्श म्हणजे काय? आदर्श म्हणजे की अशा गोष्टी की ज्या कराव्या आणि ज्या करू नये. जीवनामध्ये आपण कसं बोलावं, कसं राहावं, कसं चालावं, कसं वागावं, कसा पैसा मिळवावा, कसं सुख मिळवावं, सुख कशात मानावं,
याच्याविषयी संत रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण ती एक एक श्लोक या ठिकाणी बघूया त्यांचा. श्रुती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची. सर्वात अगोदर संत रामदासांनी श्रोत्यांना, श्रोते म्हणजे कोण, तर श्रोते म्हणजे ऐकणारे. शब्दांचे अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घेत चला. श्रोते म्हणजे ऐकणारे. व्हावे सावधान, सावधान ऐकण्यासाठी सर्वांनी सावधान व्हायचं आहे. म्हणजे बघा, सावधान होणे म्हणजे साधी गोष्ट आहे की ऐकण्यासाठी सुद्धा सावधान व्हावं लागतं. याचा अर्थ काय की संत रामदासांना ठाऊक नाही का की श्रोते आता ऐकणारच आहेत, परंतु ऐकणे आणि श्रवण करणे म्हणजे काय की कान देऊन मनापासून ऐकणे. बरेच जण एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात, किंवा काही काही फक्त ऐकण्याचं ढोंग करतात. तर ऐकणे याच्यासाठी म्हणजे श्रवण कौशल्य जे आपल्या 10वी मध्ये आहे बघा, त्याला 5 मार्क आहे, 5 गुण आहे बोर्डासाठी श्रवण कौशल्याला. म्हणजे श्रवण म्हणजे कोण ऐकायला येत फक्त ऐकणे म्हणजे श्रवण करणे का, नाही. श्रवण नावाचं कौशल्य आहे आणि म्हणजे सगळ्यांनाच ऐकायला येतं, पण सगळ्यांना समजत नाही, सगळ्यांना त्याचं पटकन आकलन होत नाही. म्हणून त्याला श्रवण कौशल्य ज्याच्याकडे चांगलं आहे, ज्याला चांगलं ऐकता येतं, म्हणजे या ठिकाणी 2 अर्थ घेता येतील. एक आहे अभिधा म्हणजे जसाच्या तसा अर्थ, आणि दुसरा आहे लक्षणा म्हणजे श्रवणाचे असे 2 अर्थ होऊ शकतात. म्हणजे श्रवण म्हणजे समजून उमजून ऐकणे. म्हणजे या ठिकाणी संत रामदासांना असा अर्थ अपेक्षित आहे की मी जे काही बोलणार आहे, सांगणार आहे, ते सगळं ऐकत असताना समजून उमजून घेणं. श्रोती व्हावी सावधान, आता सांगतो उत्तम गुण. मी तुम्हाला काही उत्तम, उत्तम म्हणजे आदर्श, काही आदर्श गुण सांगणार आहे. जेणे करिता बाणे खुन सर्वज्ञपणाची. बाणे खुन म्हणजे काय की ज्यामुळे, म्हणजे या ठिकाणी शब्दशः अर्थ लक्षात घ्या अगोदर की ज्या केल्यामुळे, ज्या अंगीकारल्या. बाणे म्हणजे अंगीकारणे, स्वीकारणे. बाणे म्हणजे काय, अंगीकारणे, स्वीकारणे. आणि त्या गोष्टी जेणेकरिता बाणे खुन म्हणजे ज्या गोष्टी आपण स्वीकारल्या, अंगीकारल्या, चांगली सवय लावून घेतली. सर्वज्ञपणा, सर्वज्ञपणाची. सर्वज्ञ म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण काही शब्दार्थ सुद्धा या ठिकाणी लिहून दिलेले आहे बघा की सर्वज्ञ, शहाणपण. शहाणपण असा अर्थ होतो सर्वज्ञपणाची की ज्यामुळे, ज्या गोष्टी अंगीकारल्यामुळे आपण शहाणपणाकडे जात असतो. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जर खऱ्या अर्थाने शहाणपणाकडे जायचं असेल तर या खालील गोष्टी ऐका, श्रवण करा, असं संत रामदास या पहिल्या श्लोकामधून आपल्याला म्हणतात. आता आपण दुसरा श्लोक बघणार आहोत. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये. पुसणे, वाट पुसणे म्हणजे काय, पुसणे म्हणजे विचारणे. वाट विचारल्याशिवाय आपण आपली वाट कोण्या एखाद्या चांगल्या माणसाला विचारल्याशिवाय पुढे जाऊ नये. ही प्रत्यक्षातील वाट असू द्या किंवा जीवनात आपण निवडलेली वाट असू द्या, मार्ग असू द्या. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे हे एखाद्या शहाण्या माणसाला अगोदर आपण विचारलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा होतं काय की अतिशहाणा व्यक्ती की तो स्वतःला खूप ज्ञानी समजत असतो आणि त्याच्या या अतिशहाणपणाचा त्या ठिकाणी त्याला नुकसान होत असते.
आपण कोणताही मार्ग म्हणजे आपल्याला बघा, आपण जर खऱ्या अर्थाने विचार केला की माणूस मुळात हळूहळू हळूहळू सगळ्यात सुरुवातीला आई वडील आपल्याला शिकवतात, नंतर शिक्षक शिकवतात, नंतर त्याला अजून कोणी सल्लागार असेल ते सल्ले देतात. म्हणजे आपण जर हे सल्ले किंवा शिक्षकांचं आई वडिलांचं जर ऐकलं नाही तर आपण चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला वाट कोणाला तरी विचारली पाहिजे, आपण काय करावं, कुठे कोणत्या मार्गाने जावं. वाट पुसल्या विना जाऊ नये, फळ ओळखल्या विना खाऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रकारचं फळ असेल तर ते आपण ते पूर्ण जाणून घेतल्याशिवाय ते आपण खाऊ नये. म्हणजे काय खावे आणि काय खाऊ नये याविषयीचा हा उत्तम सल्ला या ठिकाणी आपल्याला संत रामदासांनी दिला आहे. कोणत्याही प्रकारचं फळ कोणतं आहे, त्याच्यापासून आपल्या शरीराला काय नुकसान आहे, काय फायदा आहे, हे आपण ओळखायला पाहिजे. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी. जर रस्त्यामध्ये एखादी कोणी वस्तू टाकलेली असेल तर ती आपण एकदम घेऊ नये, विचारपूस केल्याशिवाय ही कोणाची वस्तू आहे, कारण त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपण जाणून आहात आज रोजी. आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला कोविड-19 किंवा कोरोना विषयीचा, तर आपण या पडलेल्या वस्तूंनाही हात लावू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी संत रामदासांनी तर त्या काळात सांगितलं होतं की ती वस्तू आपण उचलताना जर विचार केला नाही तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतील. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. म्हणजे या ठिकाणी लोकांनी केलेली विनंती लक्षात घ्यावी, तिला अमान्य करू नये. म्हणजे लोकांची विनंती आपण तोडू नये. आर्जव म्हणजे विनंती. लोकांनी केलेली विनंती आपण तोडू नये, अमान्य करू नये. तोडू नये म्हणजे काय? अमान्य करू नये. पापद्रव्य जोडू नये, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये. पुण्य मार्ग सोडू नये. पुण्य मार्ग म्हणजे चांगला मार्ग, जो आपल्याला चांगल्या ध्येयाकडे घेऊन जाईल. असा हा मार्ग आपण सोडू नये कदाकाळी. कधीही. कदाकाळी म्हणजे काय? कधीही सोडू नये. तोंडाळाशी भांडू नये. तोंडाळ म्हणजे कोण? तोंडाळ म्हणजे ज्याला आपण भांडकुदळ असं म्हणत असतो. असे भांडकुदळ व्यक्ती समाजामध्ये अनेक असतात. त्याला कमी नाही. अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे ते उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही. तोंडाळ म्हणजे भांडकुदळ व्यक्ती बरोबर आपण भांडू नये. भांडावे कुणाशी हे आपण ओळखलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची पात्रताही आपण ओळखली पाहिजे की भांडावे कुणाशी. वाचाळाशी तंडो नये. वाचाळ आणि तोंडाळ याच्यात फरक आहे. वाचाळ म्हणजे सतत बडबड करणारा, त्याच्याशी सुद्धा आपण वादविवाद करू नये. सतत बडबड करणाऱ्या व्यक्तीबरोबर वादविवाद करू नये. तंडो म्हणजे वादविवाद करणे, भांडण करणे, तंटा करणे. म्हणजे जे वाचाळ माणसं असतात त्यांच्याबरोबर जास्त आपण तंटा करता कामा नये, जेणेकरून आपली ऊर्जा वाया जाते. लक्षात घ्या. म्हणजे आपण कुणाशी वादविवाद करावा, चर्चा करावी, कुणाशी भांडावं हे सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. संत संग खंडू नये अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे हृदयापासून. संतांची सोबत आपण सोडू नये. संत म्हणजे सज्जन लोक. या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा आहे? सज्जन लोकांबरोबर आपण राहावे, हृदयापासून राहावे. कारण बघा, आपण विचार करतो, म्हणजे आपले आईवडील सतत विचार करत असतात की आपल्या मुलाचे संगत गुण कसे आहेत. संगत गुण, सोबत गुण. एक मराठीमध्ये छोटीशी म्हण आहे काय की फुला संगे मातीस वास लागे. म्हणजे ज्या ठिकाणी फुलझाडं आहेत त्या ठिकाणच्या मातीचा सुद्धा सुवास येत असतो.
म्हणून संगत गुण फार महत्वाचे आहे. आपण कुणाबरोबर राहतो तशा प्रकारे आपण विचार करतो, तशा प्रकारे आपण त्या ठिकाणी जेवण करतो. म्हणजे आपण कुणाबरोबर राहतो तशा प्रकारेच तसं वर्तन करतो. लक्षात घ्या, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. संत रामदासांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. म्हणजे आपण काय खातो, कसं बोलतो, कसं राहतो, कसं वागतो, हे आपल्या संगतीने ठरत असते. अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. तर आपण बघूया पुढे. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये. आळसात सुख. काही काही लोक प्रचंड आळसी असतात आणि ते या झोपण्यात, टाइमपास करण्यात सुख मानतात, आनंद मानत असतात. त्यांच्या जीवनामध्ये तेच ते त्यांना सुख वाटत असतं. चहाडी मनास आणू नये. चहाडी म्हणजे दुसऱ्याविषयी वाईट काहीतरी बोलणे, दुसऱ्याविषयी वाईट बोलणे, वाईट विचार करणे. अशी दुसऱ्याविषयी वाईट मनात आपल्या विचार आणू नये. चहाडी. शोधल्या विना करू नये कार्य काही. म्हणजे आपण जे काम करणार आहोत तर त्या कामाचं प्राप्ती काय आहे ते आपण बघितल्याशिवाय किंवा त्या कामापासून काय परिणाम होतील हे ओळखल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं काम करू नये. म्हणजे काम करायच्या अगोदर आपण विचार करायला पाहिजे की यापासून काय होईल. तर त्या संपूर्ण कामाचा संपूर्ण शोध घेतल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं काम करू नये, असं संत रामदास या ठिकाणी म्हणतात. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. म्हणजे जर सभा असेल एखादी तर त्या सभेमध्ये बोलताना आपण लाजायचं नाही. आपण इतरत्र भरपूर बोलतो पण सभेमध्ये धीटपणे बोलायला मात्र आपल्याला येत नाही. आपण अगोदर सभेमध्ये बोलायला शिकलं पाहिजे आणि त्या ठिकाणी सभेमध्ये बोलत असताना आपल्याला बाष्कळपणे बोलता येत नाही. इतर ठिकाणी आपण काही बाष्कळ बोलतो, गप्पा मारतो. सभेमध्ये बोलताना मात्र आपल्याला नेमकेपणाने औपचारिक पद्धतीनेच बोलावे लागते. म्हणून संत रामदास या ठिकाणी म्हणतात की सभेमध्ये आपण बोलताना लाजू नये. बाष्कळपणे म्हणजे काही, बाष्कळ म्हणजे ज्याला अर्थ नाही असं आपण काही बोलू नये. पैज होड घालू नये. म्हणजे काय की आपण कोणत्याही प्रकारची पैज शर्यत लावू नये, कुणाशी स्पर्धा करू नये. म्हणजे काय होतं की आपण पैजेमुळे हे चुकीच्या मार्गाने जात असतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण पैज कशाशी लावावी, कशाशी लावू नये हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण या ठिकाणी आपल्या अनेक उदाहरणे, महाभारतातलं सुद्धा उदाहरण सांगता येईल की त्या ठिकाणी युधिष्ठिर म्हणजे पांडवांनी पैज लावली होती. म्हणजे हे सगळं जे महाभारत घडलं आहे ते या अशा पैज लावणे, रिस लावणे, स्पर्धा करणे या ज्या गोष्टी आहे ना या माणसाला विनाशाकडे घेऊन जात असतात. म्हणून संत रामदास या ठिकाणी म्हणतात की पैज होड घालू नये. पैज म्हणजे पैंज आणि होड या ठिकाणी संत रामदास असं म्हणतात की होडचा अर्थ आहे पैज. तर आपण एकमेकांशी पैज लावू नये असा या ओळीचा अर्थ आहे. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. आपण जर कुणाचे उपकार घेतले, आपल्याला प्रत्येकाला गरज पडत असते आणि त्या गरजेपोटी आपण दुसऱ्याकडून काही वस्तू घेत असतो आणि अशी वस्तू घेतल्यानंतर ठीक आहे, परंतु त्याचा उपकार आपण राखला पाहिजे. दुसऱ्याला आपण ज्याच्याकडून वस्तू घेतली तर त्याला गरज पडल्यानंतर आपण त्याला मदत केली पाहिजे. घेतली तरी राखू नये. ती मदत आपण जर घेतली तर ती राखून ठेवू नये, त्यालाही आपण मदत करावी. परपीडा करू नये विश्वासघात.
परपीडा म्हणजे दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारचा विश्वासघात आपण दुसऱ्याबरोबर करू नये. व्यापकपण सांडू नये. म्हणजे व्यापक म्हणजे विस्तृत मोठा विचार करणं. म्हणजे व्यापकपणाचा अर्थ आहे की मोठात मोठा, आपल्या भारतीय लोकांची परंपरा आहे की भारतीय लोकांकडेच खऱ्या अर्थाने मोठं व्यापकपण आहे. आपण संत ज्ञानेश्वरांचं पण ओवी आपल्याला माहिती आहे, आता विश्वात्मके देवे. म्हणजे एवढा व्यापक विचार करणारे भारतीय लोक आहेत, भारतीय संत परंपरा आहे. आजही आपण बघतो आहोत की जगामध्ये आपले नेते मंडळी असेल, म्हणजे आपले पंतप्रधान असतील किंवा भूतकाळात होऊन गेलेले पंतप्रधान असतील, यांची भूमिका सगळ्या जगाला माहिती आहे की या जगाचा विचार करणारे हे आपले नेते आहेत. तर जगात शांतता राहावी यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. म्हणजे व्यापकपण सांडू नये ही संतांची शिकवण असल्यामुळेच आपल्या भारतामध्ये असे मोठ्या मनाची लोक राहतात. व्यापकपण म्हणजे मोठ्या मनाचे विचार आपण सांडू नये, सोडू नये. सांडू नये म्हणजे सोडू नये. पराधीन होऊ नये, दुसऱ्याच्या अधीन आपण राहू नये. पराधीन म्हणजे दुसऱ्याच्या अधीन, दुसऱ्यावर विसंबून आपण राहू नये. आपले ओझे घालू नये, म्हणजे आपलं ओझं दुसऱ्याला आपला त्रास होईल आपण असं वागू नये. म्हणजे आपले ओझे घालू नये कोणी कोणाशीच, कोणावरच आपला त्रास होईल, आपले ओझे होईल असं आपण वागू नये. सत्य मार्ग सांडू नये, खरा मार्ग. सत्य मार्ग म्हणजे खरा मार्ग, सत्याचा मार्ग, सत्कर्माचा मार्ग आपण सोडू नये. असत्य पंथे जाऊ नये, चुकीच्या मार्गाने जाऊ नये, जो असत्याचा मार्ग आहे. पंथे म्हणजे मार्ग. कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा म्हणजे असत्य वर्तनाचा अभिमान आपल्याला वाटायला नको. म्हणजे आपण बघतो समाजामध्ये की काही लोक वाईट असतात, वाईट कृत्य करतात, चुकीच्या मार्गाने पैसा मिळवतात, तरी त्यांना त्याचा अभिमान वाटत असतो. पण ते एक दिवस मात्र विनाशाकडेच जाईल, हे संतांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अपकीर्ती ते सांडावी. अपकीर्ती म्हणजे वाईट प्रसिद्धी. वाईट प्रसिद्धी आपण सोडून द्यावी. म्हणजे काहींना वाईट प्रसिद्धीचा सुद्धा अभिमान असतो, परंतु ती वाईट प्रसिद्धी ही आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या कीर्तीला, आपल्या चारित्र्याचं हनन ती करत असते. म्हणून अपकीर्ती, चुकीची त्या ठिकाणी वर्तन ते आपण सोडून द्यायचं. सत्कीर्ती वाढवावी, चांगल्या काम आपण करावं. सत्कीर्ती वाढवावी म्हणजे चांगलं काम आपण वाढवावं. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजे विचारपूर्वक, विचाराने सारासार विचार करून आपण वर्तन करावं. सारासार विचार करून आपण वर्तन करावं आणि आदर्श व्यक्तिमत्व घडवावं असा या ठिकाणी संत रामदासांनी आपल्याला सल्ला दिला आहे, मार्गदर्शन केलं आहे. दासबोध या ग्रंथातील दशक द्वितीय, समाज दुसरा, उत्तम लक्षण. तर या ग्रंथातून श्री दासबोध या ग्रंथातून हे काही श्लोक आपल्याला घेतलेले आहे आपल्या अभ्यासक्रमासाठी. तर या ठिकाणी जर कुणाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही मला विचारू शकतात. तर काही शब्दार्थ आपण या ठिकाणी बघितलेले आहे. उत्तम आदर्श, लक्षण गुणवैशिष्ट्ये, श्रोते ऐकणारे, ज्याने बाणे म्हणजे अंगीकारणे, स्वीकारणे, सर्वज्ञ सर्व जाणणारा, एकाच वेळी म्हणजे एकदम जनी, लोकांचे अर्ज विनंती जोडू नये, साठवू नये, कदाकाळी कोणत्याही वेळी तोंडाळ भांडकुदळ वाचाळ व्यर्थ बोलणारा, खंडू नये तोडू नये, अंतर्यामी हृदयातून, चहाडी एखाद्या विषयी वाईट सांगणे, होड पैज, पराधीन, दुसऱ्यावर विसंबणे, अपकीर्ती, वाईट प्रसिद्धी, दृढ ठाम. तर या ठिकाणी काही स्वाध्याय पण दिलेले आहेत. ते स्वाध्याय आपण स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण करावे. या ठिकाणी बघा की ज्या कृती आहेत, म्हणजे पहिली कृती आहे संत रामदास यांनी विचार करून करायला लावलेल्या गोष्टी आहेत. त्या कृतीच्या स्वरूपात आपण सगळ्या पूर्ण करायच्या आहेत. कधीही करू नये अशा गोष्टी कोणत्या, तर त्या कृतीमध्येच लिहा. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. खूप छान कृती आहे ती. हे पूर्ण करायचे. आपल्यातील स्वतःचे गुण कोणते आहेत आणि दोष कोणते आहेत ते लिहायचं आहे. आणि हे खालील स्वाध्याय
कसे वागावे, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. तोंडाळ संत किंवा कोणत्याही खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी, आळस असेल, परपीडा असेल, सत्यमार्ग असेल, काव्य सौंदर्य असेल, तर हे सगळं स्वाध्यायवहीमध्ये पूर्ण करायचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आणि या ठिकाणी सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून काही अडचणी असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्याशी संपर्क करावा. धन्यवाद.